तसं आता आपल्यात काही विद्यार्थी आहेत तसं एकदम आणि बुवा म्हणजे माळकरी व्यक्ती सांगायची गोष्ट म्हणजे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना प्रॅक्टिस करणं कुठली गोष्ट एकमेव शाळा आणि घर एवढंच फक्त माहीत होतं. पण इच्छा होती की आर्मीत मला जायचं आहे, भरती व्हायचं एवढं डोक्यात होतं. तर यांचा इतिहास सांगतो मी तुम्हाला का की त्यावेळीची मुलं आणि आताच्या मुलात काय फरक आहे ते तुम्हाला सांगतो. त्यावेळी त्या मुलांनी ॲडमिशन घेतलं, त्यांची बरीचशी मला वाटतं 27-28 मुलं त्यावेळी होती. त्यापैकी त्यांनी मला वाटतं पनवेलची मुलं आपली भरती होती मुंबई बिहारला ती भरती झालेली आहे ते विद्यार्थी आपले नारायण. त्यावेळी एकाच ग्रुपला ती पळाली होती 9 जण, 9च्या 9 जणांनी पहिली परिचय मारली. त्यावेळी त्यांनी ते रेकॉर्ड केलं होतं आणि 9 जण त्यावेळी ती भरती झाली होती तिथंच त्याच बिहारला. त्यांच्यातली सगळी मुलं आज सेवित आहेत. तर हा दिवस आणण्यासाठी त्यांनी 7 महिने कंटिन्यू लगातार कष्ट केलं होतं. 7 महिन्यामध्ये त्यांनी कुठला सण, गणपती, दिवाळी, दसरा, आई वडील सगळे विसरलेले आहेत. सांगायचा किस्सा म्हणजे यांचं गाव आहे आरळा भांबरवाडी. त्या गावाला गाडी सकाळी एकदा जाऊन संध्याकाळी एकदा जाते आणि विद्यार्थी 3-4 महिने झालं गेले घरी आलेला नाही म्हणून त्यांच्या घरचे त्यांना आम्हाला फोन करायचे की सर याला पाठवून द्या. आम्ही सांगायचं बाबा तू घरलाच जा, एक दिवस राहून यायचा. हा घरलाच जायचं नाही. शेवटी त्यांचं चुलत भाऊ त्यांची गाडी तयारी घेऊन आले आणि याला गाडीत बसवला आणि घरला नेला की चल एक दिवस एक रात्र राहा माग. सकाळी बिचारा बाबा एक रात्र कशी तरी तळवळ करून काढली, भरती नव्हता, गेला आणि दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी 10 वाजता हजर झाला होता. मी त्याला झोपच लागत नव्हती, या डोक्यात नुसतं भिनलेलं की आर्मी आणि लगेच बिहार म्हणून होता. रात्री गेला टायमिंगला 4च्या दरम्यान, दुसरी सकाळी झाला इथं आला होता. बरोबर, म्हणजे एवढं सापडलं होतं या मुलांना. दुसरी गोष्ट अशी, भरतीच्या कालखंडामध्ये त्यांनी सगळा त्याग केला होता. सांगायची गोष्ट म्हणजे फिजिकल 4 टाइम यांनी केलं. किती केलंय? 4 टाइम फिजिकल करायचे. फिजिकलला घ्यायला लागलो की सर अजून घ्या, 2 तास वर्कआउट झालं तरी अजून आमचा घ्या, आमच्यात अजून पॉवर आहे, अजून घ्या. 10 राऊंड लगातार सांगितलं तर 10चे 12 मारणार अशी यांची बॅच होती आणि रिक्षा जोरात होती. 22 डोंगर मारलेला विद्यार्थी हा. किती? 22 डोंगर मारलेला विद्यार्थी आहे. आणि बिहार मध्ये पहिली पर्ची गॅप टाकून मारलेली रनिंगच्या वेळी. लिखीचा असा अभ्यास केला होता की अख्खं रामसिंग यादव पुस्तक पाठवतं असा लिखीचा अभ्यास त्याने केलेला होता. आणि कुठला पण प्रश्न पडून गणिताच्या पायऱ्या पाठवत्या, म्हणजे त्याने काय केलं असेल बघा. त्याला गणित विचारलं जातो मी समज सगळ्या पायऱ्या पाठवते, गणितच पाठवतो त्याच्या. कसला पण पेपर येऊ दे, खून हे बरोबर आपली होणार तिथं ठीक एकदम. असं त्यांना हा अभ्यास केला होता. एकदम त्याला आता झापडलेलं. हाच नाही, जी सगळी मुलं होती 22-23 ती सगळी मुलं त्यांच्या ईर्ष्या असायची. पाठी त्यांना उठायचं, आंघोळ करायची. ज्यावेळी त्यांनी रनिंग मारण्याचा अभ्यास होता, अभ्यासाच्या त्यांना आम्ही पाठी 3ला उठवायचं. पाठी 3 ते त्यांचं 4 महिने आवरायचं. 4 ते 7:30 अभ्यास असायचा. त्या कालखंडामध्ये जर कळावळा केली, झोपलेली असेल तर बॅट त्यांना आणायचं होतं. म्हणजे मार जो काय असतो, वाईट बोलणं काय असतं, हिने अनुभवले म्हणून आज या चांगल्या स्टेपवर आहेत. हिने एवढं फिजिकल केलंय. त्या फिजिकलच्या जोरावरती तिने ग्राउंडला पहिली पर्ची मारली, लिखी पण टॉपची काढलीच. त्याचबरोबर आर्मीमध्ये गेल्यानंतर बेळगाव सेंटर त्यांना होतं ट्रेनिंगला. तिथं स्पर्धा असतात. ट्रेनिंग करत असताना फोन यायचा, सर ट्रेनिंग म्हणजे आपल्या अकॅडमीचं 1000 पटीने लय टप आहे, हे तर कायच आम्हाला वाटण झालंय. आमची नवीन पोरी आमच्या पुढे रडते की तुम्हाला काय होत नाही, आम्हालाच लय त्रास होतो. यांना काहीच वाटत नव्हतं, असं त्यांनी तर रगाडलेली आहे ती मुलं. दुसरी गोष्ट, ट्रेनिंग मध्ये यांच्या स्पर्धा असतात, टेस्ट असतात. प्रत्येक टेस्टला कधीच फेल नाहीत. चिन्हप असेल, ऑदरवाईज त्यांच्याकडे 5 किलोमीटर असेल, बीपीडी असेल, पिट्टू घेऊन पळणं असेल, सगळ्या गोष्टीला टॉप जी मुलं आपली. आणि यांच्या इथे क्रॉस कंट्री स्पर्धा होती. किती किलोमीटरची होती? 12.5 किलोमीटरची क्रॉस कंट्रीची स्पर्धा होती. आजपर्यंत बेळगाव सेंटरला कोणी त्या मुलाचं रेकॉर्ड तोडलं नव्हतं. तर ह्या नारायण जाधवानं तिथे बेळगाव सेंटरमध्ये क्रॉस कंट्रीचं त्या मुलाचं रेकॉर्ड तोडलं होतं. त्यानंतर अजून नारायण जाधवाचा रेकॉर्ड कुणीही मोडलेला नाही. म्हणजे हा असा विद्यार्थी आपल्या इथं आज समोर तुमच्या पुढे उभा आहे. म्हणजे जे करायचं त्याला काहीतरी झुकून देऊन करायचं, हे याच्याकडून शिकण्यासारखं आहे. ट्रेनिंग पास झाले